गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आता आपण चालू टाकीच्या यात्रेला. हे भाऊ आपले कार्यकर्ते मित्र घेतले ना, आता मस्त 12 वाजता आपण कपडे बिपडे आवरून मस्त चालू जत्राला. चला मग जाऊ, तुम्हाला दाखवतो पूर्ण यात्रा बित्रा आणि तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कसा वाटला ते पण नक्की सांगा. चला आपण चालू केला आता आपला टाकीचा प्रवास सुरू. चला मग. हे कितीचं टाकायचं? 50 रुपयाचं टाकून. त्या बाय मी 50चं, तू 100चं, तू 100चं, 250 रुपयाचं टाकू. हा काढ ना मग पैसे. लाजू राहिले बरं का दसरे. नाही 250 जाऊ नाही 250चं कर म्हणजे दसऱ्या पैसे दे. 200 नाही 200 तुला देतो ना मी. माका सुट्टी नाही. हे दे ना, लाजू राहिलाय का तू? अरे थांब देऊच नको तू. 200 नाही तू 200 काय वागा त्या काय नाही. मित्रांनो पेट्रोल टाकून घेतलं आता. काय टेन्शन नाही. 2 दिवस पूर्ण आता फिरून घ्यायचंय. महाराष्ट्र फिरायचं. एवढं पेट्रोल टाकले दसरथ भाऊ ना आता. याच का तुला नाही रे? हा आलो. चला मित्रांनो आता आपण चालू डायरेक्ट टाकीला. पुरा राडा डायरेक्ट पेट्रोल डायरेक्ट टाकी फुल करून घेतले 300 रुपयात. नाद करती का? यायलाच लागतंय टाकीच्या यात्रेला. पण फायनली मित्रांनो आपण गोटीला पोहोचलोय. आम्ही आता रस प्यायला इथं थांबलेलो आहे. बघू शकता आपले कार्यकर्ते. हे फुल घ्यायचा का आप घ्यायचा? फुल कितीला आहे? 20 रुपयाला फुल द्या ना मग 3 चांगल्या कडक मध्ये. बस नाही 3 उसाचे रसाचे फुल मागितले. आता डायरेक्ट 300 नाही. डाय उन्हात गार व्हायचंय. चला बसा निवंत. उसाचा रस पिऊन ये ना मस्त. आता भावनो डायरेक्ट टाकीच्या यात्रेला जायचंय. हा दसरथ फुल लाजू राहिलाय. सुभाड होंडाय बसलाय. चला मस्त आता उसाचा रस पिऊन जाऊ. बास ना म्हणजे एवढा पाय मी अजून पिला नाही तर भाऊ ना लगेच गालासच कमी करून टाकलाय. भाऊ कधी पिलाय का नाही तो? बाबू दुसऱ्याचा येईल का दाला बाहेर सुभाडवान सुब्याचा नाही संपला. भाऊ उन्हात गार रस प्यायला या म्हणले माय. रस प्यायला या म्हणले माय. लय गोड वाटलं मित्रांनो. लय भारी वाटलं. लय म्हणजे शब्द सांगू शकत नाही. उन्हातून आलो तर उन्हातून गार रस प्यायला का एकदम मस्त वाटतं. तुम्ही पण या प्यायला मनशाला मला सांगितलं नाही. या भावानं तुम्ही या सिन्नर फाट्या आपलं गोटीला या सिन्नर फाट्या ऊस पिऊ राहिलो उसाचा रस. आणि आता इथून तीर्थ टाकीला जायचं तुम्हाला दाखवतो मी. चला मग जाऊया आता इथून. आणि मित्रांनो आता काय झालंय, रस पिऊन आलोय ना. आता ड्रायव्हर मी बसणार. यांना काय गाडी चालवता येत नाही हवेला. भाऊ आता एकदम क्वालिटी गाडी चालवतोय. नाद करायचा ना आपल्या ड्रायव्हिंगचा. हे सरक मागे चाल. भावानो आता मी ड्रायव्हर बसलोय. बघा गाडी कशी चालवतो. चला दाखवूया तुम्हाला गाडी. आणि मित्रांनो आम्हाला टाकेच्या यात्रेकडे जाताच आम्हाला भैरवनाथाची पाटी दिसली. म्हणलो चला भैरवनाथ जवळचे मग दर्शन करून येऊ भैरवनाथाचं. मस्त गेलो भैरवनाथाकडं. मंदिर लांबूनच दिसलं. एकदम भारी वाटलं. पहिल्यांदाच गेलो होतो भैरवनाथाच्या मंदिरात. मित्रांनो आम्ही टाकेच्या यात्रेला जाता आपल्या अर्ध्या रस्त्यात भैरवनाथाचं मंदिर लागलं. पहिले भैरवनाथाच्या मंदिरात आलोय दर्शन करा. आणि तुम्हाला भैरवनाथाचं मंदिर दाखवतो कसं दर्शन. मग आपण तीर्थ टाकेला जाणार आहे. चला बघूया आपण. चला रे. बघू शकता मित्रांनो एकदम मस्त मंदिर आहे. हे बघा मला दाखवतो. चला आतमध्ये. पूर्ण गर्दी कारण आज टाकेच्या यात्रेमुळे गर्दी जास्त होती. दररोज गर्दी जास्त राहत नाही. आज रविवार होता त्या कारणामुळे गर्दी अजून जास्त होती.
आणि दर्शन करा एवढं मस्त वाटलं. पहिल्यांदा मी म्हणजे पहिल्यांदाच आलो होतो इकडं भैरवनाथाच्या मंदिराकडं. मग पाया बिया पडलो, थोडं चांगलं वाटलं. मग अजून मस्त पाया पडलो, घंटी बिंटी वाजवली मस्त. आणि सुबाडवान काहीतरी कानात सांगत होता. मग म्हणलो दर्शन करू. मध्ये दर्शन केलं आणि माग पूर्ण राऊंड मारून आपण खंडेरायाचं दर्शन केलं. चला मग तुम्हाला दाखवतो अजून मी. चला हळूहळू बघू शकता मित्रांनो. आणि पूर्ण मंदिराला गरका मारून अर्धा झाला. आणि त्यात आपल्या गावातले कार्यकर्ते येलो होते. पाटोळे येलो होते. पाटोळ्यांनी मस्त फॅमिली आली होती. मस्त दर्शन करून काही लोक बाहेर बसले होते. बघू शकता मित्रांनो, हे महादेवाची पिंड आहे. दर्शन घेतलं महादेवाच्या पिंडीचं. हे बघा मित्रांनो, हे बघा आमच्या गावातले पाटोळे येऊन कसे बसले होते बाहेर. ते बघा मित्रांनो, आमच्या गावातले पाटोळे. आणि मित्रांनो, आपण फायनली भैरवनाथाचं दर्शन घेतलंय ना. आता आपण झालो तीर्थ टाकेतला. एकदम मस्त दर्शन झालं आणि एकदम मस्त म्हणजे मंदिर आहे. एकदम भारी वाटलं, मन प्रसन्न झालं. मित्रांनो, तुम्ही कधी येत असाल इकडं कळसूबाईला तर नक्की भैरवनाथाच्या मंदिरात दर्शनाला या. एकदम मस्त. म्हणजे आता इथून आम्ही तीर्थ टाकेतला यात्रा आहे आणि तिथं चालू आहे. चला आपण जाऊया. भावानो, मला लहानपणाची आठवण आली. कारण आम्ही जत्राला किंवा लग्नाला जाताना असं पिकअपच्या मागं उभं राहून जायचो. खरंच ती आज मला लहानपणाची आठवण आली मित्रांनो. बघू शकता. आणि गर्दी आज टाकेच्या यात्रेमुळे गर्दी खूप होती. प्रमाणाच्या बाहेर एवढी त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला गर्दी राहत नाही, एवढी आज तीर्थ टाकेच्या यात्रेला गर्दी होती. कारण मी का वरून सांगतो माहिती का मित्रांनो, घोटीपासून मला एवढ्या गाड्या लागल्या का प्रमाणाच्या बाहेर. बघू शकता पार्किंग, बघू शकता 50 रुपये पार्किंगवाल्याने घेतले होते टू व्हीलरचे. आणि गर्दी बाबरे. एखाद्याची बायको चुकली तर बायको संध्याकाळपर्यंत सापडणार नाही. जत्रा संपल पण बायको सापडणार नाही, अशी गर्दी होती मित्रांनो. प्रमाणाच्या बाहेर 2 तास तर एकाच ठिकाणी गेले. मी तर वैतागून गेलो, सांगू शकत नाही. बघा माझं तोंड. आणि उन्हात एवढं असं झालतं का उसाचा रस पिऊ का पाणी पिऊ का काय पिऊ. प्रमाणाच्या बाहेर झालतं भावानो. एवढी गर्दी जास्त असल्यामुळं गाडी बघा कशी पडली. नाही उलटी पडली मित्रांनो. गर्दी एवढ्या प्रमाणात आहे गाडी 100% गर्दी. पाय चालायला जागा नाही का, अशा जमीन रस्त्यातून चालायला लागत आहे. गाडीला एक तास झालं ट्रॉफिक आहे मित्रांनो. आता तुम्हाला दाखवतो, पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आपला शेवटपर्यंत. भावानो, गर्दी जास्त असल्यामुळं लोकांच्या गावांमधून लोक शिरू लागले, कोण हरभऱ्यांतून शिरू लागले. काय प्रमाणाच्या बाहेर बघा गर्दी. यात्रा कुठं आणि गर्दी कुठं हे मला काही कळाना. मी बी त्यांच्या मागं चालू आहे. मागून एका काकाला रस्ता विचारला तर म्हणून अरे इकडनं जाय. मग इकडनं जायला लागलो. कोण ते समोर दिसता का पाळणे मित्रांनो. मी माझ्या मित्रांनो, आपण डायरेक्ट शॉर्टकटनं चालू आहे, गावातून चालू आहे जत्राला. हे बघू शकता समोर पाळणे. पूर्ण 3 किलोमीटर झालं गाडी लावली, तसं 3 किलोमीटर झालं चालतोय. आणि आताशी पाळणे दिसले आम्हाला. आणि पूर्ण हरभऱ्यातून चाललोय. हे बघू शकता पूर्ण हरभरा. हा गहू आहे इकडं. आणि आताशी पाळणे दिसले आम्हाला. काय रे. आणि अजून आम्ही दर्शन सुद्धा करेल नाही, गवशेलेच नाही. मंदिर सापडलं नाही एवढ्या गर्दीमुळं. पण आम्ही सापडू आणि दर्शन करूच आणि पाळणे बिळणे फिरू. बघू शकता ते समोरच पाळणे. पूर्ण बघा रस्ता बघा. चला मित्रांनो, तुम्हाला पाळणे दाखवतो आता. ए बाबू, एवढले मोठाले पाळणे मी जिंदगीत बघितले नव्हते. त्र्यंबकच्या यात्रेत सुद्धा नव्हते. एवढी गर्दी. बाबू. पाळण्याकडून फिरून आल्यावर मंदिराकडे जाताना एवढी गर्दी का प्रमाणाच्या बाहेर. अरे गर्दी आहे का काय. एवढी त्र्यंबकेश्वर यात्रेला राहत नाही एवढी गर्दी तीर्थ टाकेत जाईल. ते मंदिराचं कुंड कुठे तीच सापडा ना मला. कसं तरी गवशीत शोधत गेलो. शेवटी सापडवलं. ते बघू शकता पुढं कुंड आहे.
तुम्हाला आता एकच मिनिटात दिसेल मित्रांनो, एकच मिनिटात. अरे बाबू, लोकांनी ते ढवळं पाणी होतं तर काळं पाणी करून टाकलं बाबू. एवढी गर्दी प्रमाणाच्या बाहेर, त्याच्यात आंघोळी करू लागलं कोण काय. बाबरे बाबू, पाय धुवाय म्हणजे दर्शन करायला सुद्धा जागा नव्हती मित्रांनो एवढं. पण कसं तरी आम्ही दर्शनाला गेलो. बघू शकता जाता जाताच पडलो मी. ओ माय गॉड, बघा पडलो होतो का नाही, कारण पाय एवढं शेवाळ झालं का प्रमाणाच्या बाहेर. लोक हसायला लागले मला. पण आता काय करते पाय दुसरा. अरे हसू मला काय आवडला मित्रांनो त्याचा. तो मी पडला. मला एवढे बेकार मित्रांनो, कारण त्या पायरीला शेवाळ येलं होतं. मी सुद्धा फसलो आणि तो दादा सुद्धा फसला. की लोक माझ्याकडे पाहून हसत. पण आता काय करणार, हसा म्हणलं बाबा मी आता झाली पडलो, आता काय केलं. बघू शकता ही गर्दी प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती मित्रांनो. अरे मला बी लय बेकार वाटलं, पण आता काय सांगणार. हे बाबू, हा काका मध्ये झोपलाय का पाण्यात. हा 15 मिनिटं झाले पाण्यात तसा झोपेल होता. आणि हे आमचे गोकुळ दादा आहे, आपले मोडाळे गावचे गोकुळ दादा गोरे. हे आमचे पोलीस भरतीमध्ये आहे. ते बघू शकता आपल्याकडं लक्ष सुद्धा देऊ राहिले नाही. नुसते बोल बच्चन चालू आहे त्यांचं. बोली बच्चन बघा ना कोणासोबत चालू आहे. आपले गोकुळ भाऊ भेटले. आणि गोकुळ भाऊ तर काहीच, त्या मॅडम बघा ना, पण गोकुळ भाऊ बघा ना, शेवटी बघितलं बरं का भाऊ. आणि हे बघा कसं ये काय ते मला कळा ना. पण ठीक आहे म्हणलो चला. गर्दी बाबरे गर्दी म्हणलो आता गर्दीच. आणि इथं आपले दुसरे महेश भाऊ भेटले मेदडे. ते बघा ना कसे ड्रेस बेस घालून येईल. म्हणलो त्यांना म्हणलो सिक्युरिटीमध्ये नाही गेले का आता. आणि बघा महादेवाची पिंड त्यांना दूध बिधी घालून पोलिस काही येऊन देते नाही. पोलिस पैकी हरामखोरे, पार शिव्या गाळ्या करायचे ते पोलिस हरामखोर असे होते. मग आम्ही चाललो आता म्हणलो चला दर्शन बिर्शन करून आता घरच्या रस्त्याला म्हणलो जाऊ निघू हळूहळू. आता लय फिरलो उन्हात आणत म्हणलो भावानो. हे बघू शकता ना पाळण्यांचं कसं आहे, पाळणे बिळणे. खतरनाक गर्दी होती भावानो. ही बघा गर्दी अजून बी. आणि माझ्या मित्राचा मोबाईल पण हरवला गर्दीत. पण आता माझा मित्र रडत होता लय. पण जाऊ दे म्हणलो, तो 1000 रुपयाचा मोबाईल होता. आता गण झालं, चला आपण आता घरी जाऊ. आणि गर्दी बघा मित्रांनो, बघा ती गर्दी नजर पुरवत नाही एवढी गर्दी होती. मित्रांनो फायनली आपण यात्रा करून चाललोय घरी. एकदम मस्त वाटलं यात्रा करून. गर्दी लय होती प्रमाणाच्या बाहेर. आणि बघू शकता भाऊला आता उतरवायचं. चल ना, चले जाऊ का सागर इकडून ना जाऊ दे आता खाली. आणि मित्रांनो तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुम्हाला नवीन नवीन असेच ब्लॉग बघायला भेटत जातील.